नमस्कार मैत्रिणींनो, आजचा जो आपला व्हिडिओ असणार आहे ना तो बेबी केअर सिरीजचा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे. त्यामध्ये आपण बघणार आहोत की न्यूबॉर्न बाळ जर सतत रडत असेल ना तर नक्की तुम्ही काय करू शकतात. असे कोणते उपाय आहेत जे तुम्ही नवजात बाळाला शांत करण्यासाठी करू शकतात. नक्की त्याला कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय हे कसं आयडेंटिफाय करायचं हे सर्व आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून जर तुम्ही या त्रासातून जात असाल तर तुम्हाला नक्की फायदा होईल. तर मैत्रिणींनो, पहिलं कारण म्हणजे तुमच्या बाळाला भूक लागली असू शकते. काय होतं तर नवजात जे बाळ असतात, न्यूबॉर्न जे बेबी असतात ना, त्यांचं पोट खूप छोटं असतं, त्यामुळे ते खूप लवकर भरतं आणि तेवढ्याच लवकर कामं पण होतं. त्यामुळे तुमच्या बाळाला मिनिमम 2 घंट्याच्या अंतराने तुम्हाला फीड करायचं आहे. त्याला जर भूक लागली असेल आणि भूक लागून गेली असेल ना तर तो अजून जास्त चिडचिड करतो. मग भूक लागून गेल्यानंतर जरी तुम्ही त्याला दूध देण्याचा प्रयत्न केलात ना तरी ते घेत नाही, कारण ते ऑलरेडी फ्रस्ट्रेट झालेलं असतं भुकेमुळे. त्यामुळे ट्राय करा की भूक लागण्याच्या थोडंसं आधीच तुम्ही त्याला फीड करत असाल, जेणेकरून तो शांत असेल आणि व्यवस्थितरित्या फीड पण करून घेईल. त्यामुळे मग तो असं कंटिन्यू रडणार नाही. तर मैत्रिणींनो, नेक्स्ट म्हणजे त्यांचा डायपर आणि लंगोट चेक करा. काय होतं जर न्यूबॉर्न बेबीने त्यांची जर लंगोट जी असते किंवा डायपर जे असतं ते घाण केलेलं असेल, ओलसर असेल ना तर त्यांना अस्वस्थ वाटायला लागतं. त्यांना ते सांगता येत नाही म्हणून ते रडत असतात. त्यामुळे ती गोष्ट जर तुम्ही चेक केली आणि तुम्हाला जर कळलं की ते ओला आहे किंवा घाण झालेलं आहे ना, ते सर्वात लवकर चेंज करा. चेंज केल्यानंतर लगेच तुमचं बाळ जे आहे ते रडायचं शांत होईल. नेक्स्ट म्हणजे गॅस आणि पोटदुखी. तर काय होतं, बाळ जेव्हा न्यूबॉर्न फेज मध्ये असतं ना तर तो जेव्हा दूध पित असतो त्या दुधासोबत त्याच्या पोटामध्ये हवा पण जाते. त्यामुळे एअर बबल्स त्याच्या पोटामध्ये क्रिएट होतात. जर तुम्ही ढेकर नाही काढलं तर ते एअर बबल्स तिथे ट्रॅप होतात, त्यामुळे बाळाला पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. तर हे होऊ नये म्हणून तुम्हाला काय करायचं, जेव्हा पण तुम्ही बाळाला फीड करतात ना त्याला बाळाला खांद्यावरती घेऊन त्याची बॅक जी असते ती स्लो स्लो रब करायची, जेणेकरून बाळ व्यवस्थित ढेकर पास करेल आणि त्याच्या पोटामध्ये जी हवा ट्रॅप झालेली आहे ती बाहेर पडेल आणि बाळाला रिलॅक्स वाटेल. त्यासोबतच आईचं डाएट पण थोडंसं इम्पॅक्ट करतं. त्यामुळे जर तुम्ही ऑब्झर्व केलं की एखादी पर्टिक्युलर गोष्ट तुम्ही खाल्ली आणि तुमचं बाळ रडतंय, त्याला पोटदुखी होतीये, असा जर त्रास होत असेल ना तर ते पदार्थ खाणं थोडंसं अवॉइड करून बघा की तुमच्या बाळाची कंडिशन इम्प्रूव्ह होते का. नेक्स्ट म्हणजे बाळाला खूप जास्त थंडी वाजत असेल किंवा खूप जास्त गरम होत असेल तर बाळ रडतं. तर काय होतं बाळाला आपण कम्फर्टेबल कपडे घालणं खूप महत्वाचं आहे. त्याला थंडी वाजेल म्हणून आपण त्याला खूप जास्त कपड्यामध्ये जरी गुंडाळलं तरी त्याला अस्वस्थ वाटतं, किंवा मग त्याला गरमी होईल म्हणून आपण त्याला खूप कमी कपडे पण नाही घालायचे. आजूबाजूच्या सराउंडिंग मध्ये काय टेम्परेचर आहे, कोणतं वातावरण सध्या चालू आहे त्यानुसार त्याला कम्फर्टेबल असे तुम्हाला कपडे बाळाला घालायचे आहेत. खूप अति पण नाही घालायचे आणि खूप कमी पण नाही, थोडंसं बॅलन्स करून तुम्हाला घालायचे, जेणेकरून मग ऍटलिस्ट तो या गोष्टीसाठी तरी रडणार नाही. नेक्स्ट म्हणजे बाळाला जर झोप येत असेल तर काय होतं, न्यूबॉर्न फेज मध्ये बाळ कमीत कमी 16 ते 18 तास झोपलेलंच असतं. त्यामुळे जर त्याचा रुटीन बिघडलाय किंवा त्याला खूप झोप येते पण तुम्ही त्याला व्यवस्थित तसं ऍटमॉस्फिअर नाही दिलं की तो झोपू शकत आहे, किंवा मग त्याची ऑलरेडी झोपण्याचा टाइम होऊन गेलाय तर मग त्याची अजून जास्त चिडचिड होते. त्यामुळे जर तुम्ही एक रुटीन फॉलो करत असाल आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचं बाळ ह्या टाइमला झोपतं तर त्या टाइमला व्यवस्थित असं ऍटमॉस्फिअर बनवा की तुमचं बाळ शांतपणे झोपी जाईल. जर ते नाही झालं ना तर मग बाळ खूप जास्त रडायला लागतं आणि चिडचिड करतं. नेक्स्ट म्हणजे बाळाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट पाहिजे असेल, म्हणजे मी सांगितलेले सगळे ऑप्शन्स ट्राय केले, त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही असं तुम्हाला कळालंय, पण स्टील जर तुमचं बाळ रडत असेल ना तर होऊ शकतं की बाळाला थोडंसं कम्फर्टेबल फील करू घालणं महत्वाचं आहे. बाळाच्या पोटामध्ये जास्त कम्फर्टेबल असतं, बाहेर आल्यानंतर होऊ शकतं की त्याला थोडंसं अजून तुमच्यासोबत अटॅच राहावं वाटत असेल. त्यामुळे तुम्ही बाळाला जवळ घ्या, त्याला व्यवस्थित जे आपण लाड करा किंवा मग त्याच्याशी बोला, आणि त्याला जर तुम्ही स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट दिला ना तर त्याला पण थोडंसं कम्फर्टेबल वाटतं आणि मग तो रडणं बंद करेल नक्की. तर मैत्रिणींनो, रडणं हे एकच बाळासाठी कम्युनिकेट करण्याचं मीडियम आहे. त्याला जो पण त्रास होतोय तो तुम्हाला रडूनच दाखवणार आहे. तर तुम्हाला काय करायचे, तुम्हाला स्वतःला शांत ठेवून ट्राय करायचे की तुम्ही त्याला कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतोय तो आयडेंटिफाय करा. जर तुम्ही स्वतःला शांत ठेवलं ना तर नक्की तुम्हाला ते कारण करू शकता आणि मग तुम्ही त्याच्यावर उपाय करू शकता. त्यामुळे स्वतः शांत राहा आणि मग बाळाला काय नक्की पाहिजे त्याचा विचार करा. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर माहिती सांगताना. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.